तुमचं आयुष्य तुमच्याच मेंदूनं हॅक केलंय. कसं हे जाणून घेण्यासाठी पुढचे 21 दिवस मी 21 सायकोलॉजिकल ट्रॅप्स सांगणार आहे. तुम्ही कोणत्या ट्रॅपमध्ये अडकलाय का हे ओळखण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सेव्ह करायला विसरू नका. तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगू, तुमच्या आयुष्यातले अनेक निर्णय तुम्ही घेतच नाही, तुमचा मेंदू तुमच्यासाठी आधीच ठरवतो. आणि गंमत म्हणजे तुम्हाला वाटतं की हा निर्णय मी घेतलाय. आपला मेंदू आहे ना सतत हजारो माहितीच्या तुकड्यांशी व्यवहार करत असतो, त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करू शकत नाही. त्यामुळे मेंदू प्रत्येक गोष्टीसाठी एक शॉर्टकट शोधत असतो आणि यालाच मानसशास्त्रात ह्युरिस्टिक्स किंवा मेंटल शॉर्टकट्स म्हणतात. आणि इथंच ब्रेनचा ट्रॅप सुरू होतो. उदाहरण बघा, एखादा व्यक्ती एकदा आपल्याशी वाईट वागतो आणि मेंदू मात्र निष्कर्ष काढतो की हा माणूसच वाईट आहे. कदाचित तो एखादा प्रसंग असू शकतो, पण मेंदू मात्र अख्ख्या व्यक्तीलाच दोष देऊन मोकळा होतो. आपल्याला एखाद्या कामात अपयश आलं की मेंदू निष्कर्ष काढतो, मला हे जमणारच नाही, आणि मग पुढच्या वेळेस आपण प्रयत्नच करत नाही. लक्षात घ्या, आपण अपयशामुळे हारत नाही, तर मेंदूने आधीच तयार केलेल्या शॉर्टकट निष्कर्षामुळे हरत असतो. बघा, एखादा फोन येतो आणि समोरची व्यक्ती म्हणते मला तुझ्याशी बोलायचंय. त्या क्षणी आपल्या डोक्यात विचार येतो, माझं काही चुकलं का, एखादी वाईट बातमी असेल का. म्हणजे थोडक्यात काय, मेंदू फॅक्ट आणि इंटरप्रिटेशन याच्यातला फरक करणं विसरून जातो. म्हणून कधीही तुमच्या डोक्यात एखादा विचार ठाम होऊ लागला की 1000 वेळा विचार करा, ही खरंच फॅक्ट आहे की या विचाराला दुसरी बाजूही काही असू शकते. आपल्या मेंदूच्या अशा ट्रॅपमध्ये तुम्ही कधी अडकलाय का हे मला प्लीज कमेंट करून कळवा. आणि पुढचे 21 दिवस असेच वेगवेगळे सायकोलॉजिकल ट्रॅप ओळखण्यासाठी मला फॉलो करून ठेवा. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.